आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर बघून आहोत. काल आपण सिक्वेन्स म्हणजे काय हे पाहतो. सिक्वेन्स, तर सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय द सिक्वेन्स? Sequence is the arrangement of number in such a way that each and every term follows some rule. That means the arrangement of number किंवा the set of number the set of numbers arranged by definite rule किंवा as per order. एका पर्टिक्युलर रूलने ते नंबर अरेंज केलेले असतात. ठीक आहे. तर मी याच्यातल्या काही सिक्वेन्स पुन्हा लिहितो पहा. जसं 1 4 9 16 25 ही सुद्धा एक सिक्वेन्स आहे. ठीक आहे. या काही सिक्वेन्स आहेत. प्रत्येक लिहिलेली सिरीज ही सिक्वेन्स आहे. बिकॉज ऑफ द हिअर द सेट ऑफ नंबर्स अरेंज ॲज पर द ऑर्डर. एका पर्टिक्युलर ऑर्डरनी नंबर आहे. जस्ट लाईक इट इज द स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर. एक रूल लागला आहे. इथे रूल कोणता आहे? नेक्स्ट टर्म कशी मिळून राहिली? प्रेसिडेंट टर्मला 2 न मल्टिप्लाय केलं. जर 2 ला 2 न मल्टिप्लाय केलं 4 आला, 4 ला 2 न मल्टिप्लाय केलं 8 आला, 8 ला 2 न मल्टिप्लाय केलं 16 आला. तर या सगळ्या सिक्वेन्स आहेत लक्षात घ्या. कारण की सिक्वेन्स मध्ये प्रत्येक नंबर अशा पद्धतीने असते की एक पर्टिक्युलर रूल फॉलो केलेला असतो. एक पर्टिक्युलर कोणता तरी रूल फॉलो केलेला असतो. जसं या ठिकाणी 3 + 4 11 सॉरी 7 + 4 11 11 + 4 15 15 + 4 19 19 + 4 23. That means the next number occur by adding 4 to the preceding number. म्हणजे अगोदरच्या नंबरमध्ये 4 ऍड केल्यानंतर या नंबरमध्ये आलेले आहे. ठीक आहे. इथे 6 6 6 6 इथे नेक्स्ट नंबर प्रिसिडिंग नंबरमध्ये 0 ऍड केला म्हणजे नेक्स्ट नंबर. तर या सगळ्या सिक्वेन्स आहेत लक्षात घ्या. These are all the sequences. ठीक आहे. पण आपल्याला आता डिस्कस करायचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. व्हॉट इज मीन बाय द प्रोग्रेशन? आता प्रोग्रेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि सिक्वेन्स याच्यामध्ये काय फरक आहे? तर प्रत्येक अरिथमेटिक प्रोग्रेशन ही पहिले सिक्वेन्स असायला पाहिजे. लक्षात घ्या काय सांगतो. प्रत्येक अरिथमेटिक प्रोग्रेशन ही पहिले सिक्वेन्स असायला पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय? सिक्वेन्स मध्ये नंबरची अरेंजमेंट कशी केलेली असते? एका रूलने केलेली असते. कोणता तरी रूल, मग तो कोणताही असू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे. हा प्रेसिडेंट नंबरला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर नेक्स्ट नंबर मिळेल. इथं +4 ऍड केल्यानंतर नेक्स्ट नंबर मिळेल. इथे +0 ऍड केल्यानंतर नेक्स्ट नंबर मिळेल. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन नेमकं काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन, every arithmetic progression is a sequence. सिक्वेन्सचाच अरिथमेटिक प्रोग्रेशन एक टाइप आहे. प्रोग्रेशनचे 3 टाइप आहे लक्षात घ्या. एक अरिथमेटिक प्रोग्रेशन जे तुम्हाला अभ्यासाला आहे यावर्षी. त्यानंतर आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि तिसरा आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. असे 3 प्रकार आहेत लक्षात घ्या. अरिथमेटिक प्रोग्रेशन, नंतर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नाही आहे, अभ्यासालाच नाही आहे तुम्हाला लक्षात घ्या. तर ही मात्र आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय स्पेशालिटी आहे?
तर या 4 सिक्वेन्स पैकी या 2 अरिथमेटिक प्रोग्रेशन, ऍक्च्युअली 4 सिक्वेन्स आहेत नो डाऊट, पण या 4 अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये ह्या खालच्या ज्या 2 आहेत या कशा आहेत, याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं म्हणतात. these are the arithmetic progression. एक सेकंद. तर या 2 खालच्या काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे लक्षात. आता मग अगोदरच्या 2 आणि या 2 मध्ये काय फरक आहे? ह्या सगळ्या सिक्वेन्सेस आहेत. तर सिक्वेन्स मध्ये जो एक रूल फॉलो केला जात असतो, तो रूल जर या रूल सारखा असेल, आता इथे रूल कोणता आहे, नेक्स्ट नंबर मध्ये एक फिक्स कॉन्स्टंट नंबर ऍड केला तेव्हा नेक्स्ट नंबर मिळाला. तसं 7th मध्ये 4 ऍड केला 11 मिळाला, 11 मध्ये 4 ऍड केला 15 मिळाले, 15 मध्ये 4 ऍड केला 19 मिळाले, 19 मध्ये 4 ऍड केला 23 मिळाले. इथे 6 मध्ये 0 ऍड केला 6 मिळाला, 0 ऍड केला 6 0. एक पुन्हा सिक्वेन्स लिहून दाखवतो. जसं -10 -5 0 5 10 15. आता या ठिकाणी पहा, यामध्ये +5 ऍड केला, -10 मध्ये +5 ऍड केला तेव्हा -5 आला, -5 मध्ये पुन्हा +5 ऍड केला तेव्हा 0 आला, 0 मध्ये 5 ऍड केला, ठीक आहे, तेव्हा 5 आला. या 5 मध्ये 5 ऍड केला तेव्हा 15 आला, 15 मध्ये 5 ऍड केला तेव्हा 10 मध्ये 15 ऍड केला, 5 ऍड केला तेव्हा 15 आला. तर या ठिकाणी ही सुद्धा एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन नेमकं आपण कशाला म्हणतो? डेफिनेशन, स्टँडर्ड डेफिनेशन लक्षात घ्या. अरिथमेटिक प्रोग्रेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ सीक्वेंस in which the next term occur by adding fixed constant number. ठीक आहे. तर ही एक डेफिनेशन झाली अरिथमेटिक प्रोग्रेशनची. किंवा मला असं म्हणता येईल, आता दुसऱ्या पद्धतीने याची डेफिनेशन कशी तयार होते. मी ऑलरेडी सांगितलं की या खालच्या 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत. या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या कोणत्याही कॉन्सिक्युटिव्ह 2 नंबर, कोणतेही कॉन्सिक्युटिव्ह टर्म, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लागून लागून असणार आहे. जसं या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म 15 आणि 19, ठीक आहे. या कॉन्सिक्युटिव्ह टर्म 15 आणि 19, या कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स किती आहे? डिफरन्स काढताना लक्षात ठेवायचं, नेक्स्ट टर्म मधून प्रिसिडिंग टर्म काढायची. नेक्स्ट टर्म मधून प्रिसिडिंग टर्म म्हणजे समोरच्या टर्म मधून अगोदरची टर्म. डिफरन्स काढण्याचा रूल वेगळा आहे. डिफरन्स काढणे म्हणजे ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणे, पण इथं तसं नाही. नेक्स्ट नंबर मधून अगोदरचा नंबर काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे 19 मधून 15 मिळेल 4. इथं 11 मधून 15 आणि 11 ह्या सुद्धा सक्सेसिव्ह नंबर, कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत. 15 मधून 11 गेले 4 राहिले. म्हणजे या ठिकाणी मला असं म्हणता येते, या सिक्वेन्स मध्ये कोणत्याही 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय आहे, डिफरन्स कॉन्स्टंट आहे. ओके. इथे सुद्धा पहा, या दोघांचा डिफरन्स किती आहे 0, या दोघांचा डिफरन्स किती आहे 0, या दोघांचा डिफरन्स किती आहे 0. या खालच्या याच्यात पहा, या दोघांचा डिफरन्स किती आहे, डिफरन्स म्हणजे -5 मधून 10, -5 मायनस काय -10, याची -5 ग्रेटर नंबर आहे, सॉरी समोरच्या नंबरमधून आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. काय होणार, -5 मायनस +10 किती आला आन्सर 5. इथे पहा 0 मधून 5 मायनस 10, 0 मायनस ऑफ -5 मायनस प्लस 0 प्लस 5 इथे राहणार 5. इथे 10 मायनस 5 15 मायनस 10 5. म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येते, या सिक्वेन्स मध्ये सुद्धा कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. द डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. So then it is a arithmetic progression. Now it is the simplest definition of the arithmetic progression. See how it is.
अरिथमेटिक प्रोग्रेशनची सिंपल डेफिनेशन कशी आहे? द अरिथमेटिक प्रोग्रेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स इन विच the difference between any two consecutive term is constant. लक्षात आलं? म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन ही अशा प्रकारची सिक्वेन्स आहे की त्यामध्ये त्याच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा कसा असतो? कॉन्स्टंट असतो. म्हणजे या ठिकाणी बघा याचा डिफरन्स किती आहे? 4 - 1 3, 9 - 4 5, 16 - 9 हे वेगळंच काहीतरी आहे. लक्षात घ्या. तर 7. तर या ठिकाणी डिफरन्स हा कॉन्स्टंट नाही आहे, वेगवेगळा डिफरन्स होऊन राहणार. पण ही सिक्वेन्स आहे म्हणून ही अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. नो, इट्स नॉट द अरिथमेटिक प्रोग्रेशन. दिस इज आल्सो नॉट द अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही आहे. कारण 4 - 2 याचा डिफरन्स 2, 8 - 4 4, 16 - 8 8. त्याचा कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा वेगवेगळा आहे. लक्षात ठेवा. म्हणून याला काय म्हणता येत नाही? अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणता येत नाही. पण या दोन सिक्वेन्स मात्र आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो की अरिथमेटिक प्रोग्रेशनची लिहून घेतलं आलं तर थोडंसं हिअर अरिथमेटिक प्रोग्रेशन we can write by the simplest way A dot P dot. Arithmetic progression is a special type of sequence. Type of sequence का म्हणतो? कारण की सिक्वेन्सचे खूप सारे टाइप आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितले. सिक्वेन्सचे टाइप अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. दॅट म्हणून म्हणलं की अरिथमेटिक प्रोग्रेशन इज वन ऑफ द टाइप ऑफ द सिक्वेन्स. अरिथमेटिक प्रोग्रेशन इज वन ऑफ द टाइप ऑफ द sequence. So AP, arithmetic progression, is a special type of sequence in which the difference between two consecutive terms is constant. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन ही अशी सिक्वेन्स असते की ज्याच्या कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा कसा असतो? कॉन्स्टंट असतो, म्हणजे सारखा असतो. त्या सिक्वेन्सला मला काय म्हणता येते? अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात. सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे अरिथमेटिक प्रोग्रेशनची काही एक्झाम्पल्स आहेत लक्षात घ्या. तर तुमच्या मनाने काही एक्झाम्पल्स इथे लिहून पाहता प्रयत्न करा. हे 3 एक्झाम्पल मात्र लिहायचे. काय स्पेशालिटी आहे एक्झाम्पलची? ह्या अशा सिक्वेन्स आहेत की ज्याच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे कोणती अरिथमेटिक प्रोग्रेशन ही कशी ओळखायची? त्याच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे. आता कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स कॉन्स्टंट म्हणजे नेमकं कसं? जसं या ठिकाणी मोडतो मी आता डेफिनेशन लक्षात राहील का? एक अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहू आपण मगाशी लिहिलेली सोबत. दॅट इज 7 11 15 19 23 ऑन सो ऑन. ठीक आहे. आता पहा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आता जे आपण डिस्कस करणार आहोत ते अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनची जसं आपण सिक्वेन्स मध्ये पाहतो याला काय म्हटलं जाते? T1 ही कोणती टर्म झाली? T2 ही कोणती झाली? T3 ही कोणती झाली? T4 ही कोणती झाली? T5. म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म आणि इकडे अप टू nth टर्म n नंबरची टर्म. n नंबरची टर्म म्हणजे लास्ट टर्म लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअली आता ही इन्फायनाइट आहे. पण मला जर इथं या अरिथमेटिक प्रोग्रेशनला कुठेतरी थांबवायचं असेल तर त्या शेवटच्या टर्मला मी काय म्हणणार? nth टर्म Tn. Tn इज द nth टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता बघा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जी फर्स्ट टर्म असते ही फर्स्ट टर्म म्हणजे T1. T1 म्हणजे कोणती? फर्स्ट टर्म. याला दुसऱ्या याच्यात a ने सुद्धा डिनोट केलं जाते. a म्हणजे T1 म्हणजेच a. T1 म्हणजेच काय? a. A is the first term of the arithmetic progression. A is the first term of the arithmetic progression. तर A म्हणजे आणि A ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी? 7. ठीक आहे. जसं T2
T2 ची व्हॅल्यू किती आहे 11. T2 म्हणजे 11 म्हणजे सेकंड टर्म म्हणजे काय कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सेकंड पोझिशनवर असणारे नंबर. आता सेकंड पोझिशनवर असणारे नंबर कोणती आहे 11 आहे. तसं या ठिकाणी T3 the value of T3 is equal to how much 15. T3 ची व्हॅल्यू 15 आहे म्हणजे थर्ड पोझिशनवर असणारी नंबर कोणती आहे 15 आहे. सर T4 90, T5 23. ओके सो या ठिकाणी या झाल्या टर्म. आता या ठिकाणी पहा मगाशी आपण पाहतो की दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एखादी सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन तेव्हाच बनते जेव्हा त्याच्या कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल तर. आणि या कॉन्स्टंट डिफरन्सलाच म्हटलं जाते कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स कसा कॅल्क्युलेट केला जातो. इट इज ए कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. कॉमन डिफरन्स हा डी ने डिनोट केला जातो नेहमी लक्षात घ्या डी. आता कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करणे म्हणजे काय कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनचा कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करणं म्हणजे नेक्स्ट टर्म मधून प्रिसिडिंग टर्म सबट्रॅक्ट करणे. लक्षात घ्या. म्हणजे याचा कॉमन डिफरन्स जर मला फाइंड आउट करायचा असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल T2 मायनस T1 नेक्स्ट टर्म लक्षात घ्या T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा T4 मायनस T3 लक्षात घ्या. सो these are all the values of the common difference. आणि या सगळ्याची व्हॅल्यूज किती आहे पहा. सर T2 मायनस T1 म्हणजे काय T2 ची व्हॅल्यू किती आहे 11 मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे 7. 11 मायनस 7 किती आला 4. सर T3 मायनस T2 15 मायनस 11 व्हॅल्यू किती आहे 4. T4 मायनस T3 that is 19 minus T3 is equal to 15. So that is equal to how much 4. Here we can see the common difference, that is D. Common difference is how much, that is 4. Here common difference is constant. या sequence मध्ये common difference constant आहे. So that's why it is a arithmetic progression. म्हणून हिला काय म्हणता येईल मला arithmetic progression आहे असं म्हणता येईल. लक्षात घ्या. So these are the arithmetic progression. तर कोणतीही सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही आहे हे मला कसं ओळखता येईल तर याचा कॉमन डिफरन्स हा कसा असला पाहिजे कॉन्स्टंट असला पाहिजे. जर कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर दिलेल्या सिक्वेन्सला काय म्हणता येईल मला काय म्हणता येईल अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता पहा अजून काही ह्यातल्या स्पेशल थिंग्स हे एक्झाम्पल लिहून घेतल्यानंतर जसं या अरिथमेटिक प्रोग्रेशनची nth टर्म म्हणजे n नंबरची टर्म. आता मला तुम्ही सांगा n नंबरच्या टर्मच्या अगोदरची टर्म कोणती राहील. बरं पाहूया. एक T5 म्हणजे फिफ्थ टर्म याच्या अगोदरची टर्म कोणती राहील याच्या अगोदरची टर्म T5 च्या अगोदरची टर्म कोणती राहणार T5 मायनस 1 म्हणजेच काय T4 हे की T5 च्या अगोदरची टर्म कोणती राहणार 5 मधून 1 गेला म्हणजे T4. तसंच Tn च्या अगोदरची म्हणजे प्रिसिडिंग टर्म ऑफ nth टर्मची प्रिसिडिंग टर्म म्हणजे अगोदरची टर्म कोणती राहणार ही झाली Tn म्हणजे n नंबरची टर्म आणि त्याच्या अगोदरची टर्म कोणती राहणार दॅट इज Tn मायनस 1. ओके सो दॅट इज द Tn मायनस 1 ही झाली प्रिसिडिंग टर्म त्याची. ठीक आहे. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची की nth टर्मच्या अगोदरची टर्म कोणती असते तर Tn मायनस 1 म्हणजे अगोदरची टर्म आणि याच्या नंतरची टर्म जर कोणी विचारली nth टर्मच्या नंतरची टर्म त्याला नेक्स्ट टर्म ऑफ द nth टर्म म्हणून. कारण की मगाशी मी म्हटलं Tn म्हणजे हे लास्ट टर्म आपल्यासाठी आहे. तर येथे जर इन्फायनाइट असेल टर्म इन्फायनाइट असेल तिथं इन्फायनाइट राहू शकते ना
तर मला कुठेतरी थांबवायची आहे, तर मी हिला लास्ट टर्म म्हणतो. समजा या ठिकाणी ही 5th टर्म आहे, तशी 215th टर्म पर्यंत मला चालवायचं आहे. 215th टर्म म्हणजे T215, जशी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th टर्म आहे, तर 6 टर्म, तशीच 215th नंबरच्या टर्म पाशी मला थांबवायचं आहे. म्हणून माझ्यासाठी ही झाली लास्ट टर्म. म्हणून ही लास्ट टर्म इन्फायनाइट मध्ये लास्ट टर्म नसते, आपलं कन्सिडरेशन असते की मला इथपर्यंत थांबवायची आहे, म्हणून तिला मी लास्ट टर्म म्हणतो. तर टीएम, तर पण त्याच्या नंतरची टर्म असते, इन्फायनाइट आहे म्हणून त्याच्या नंतरची टर्म आपल्याला कन्सिडर करता येईल. मग टीएमच्या नेक्स्ट टर्म कोणती राहणार, तर दॅट इज टीएन प्लस 1. आणि यामध्ये 1 ऍड केला. टीएन प्लस 1 इज द नेक्स्ट टर्म ऑफ द एनालिटिक. ठीक आहे. त्यानंतर मग आता कोणत्याही अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म ही अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो. ठीक आहे. जसं या ठिकाणी पहा, एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहू आपण. जसं 7 4 1, बस मी 3च टर्म लिहितो. ठीक आहे. तर अगोदरची एक टर्म लिहून टाकतो 10. ठीक आहे. ही एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर क्वेश्चन असा आहे की आयडेंटिफाय ही दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही आहे हे मला माहिती नाही. म्हणून आयडेंटिफाय द गिवन sequence is arithmetic progression or not. म्हणजे दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे मला या ठिकाणी शोधायचं आहे. मग याला कसं शोधू? सगळ्यात पहिले काय करायचं, सोल्युशन इथून स्टार्ट केलं. फर्स्ट टर्म म्हणजे काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, ही झाली फर्स्ट टर्म, ही झाली सेकंड टर्म, ही झाली थर्ड टर्म, ही झाली फोर्थ टर्म. म्हणजे T1 ही फर्स्ट टर्म आहे. T1 लाच काय म्हटलं जाते, A. लक्षात ठेवायचं. T1 म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे A, ही झाली T. ओके. T2 कोणती आहे, 7. ओके. T3 4, T4 that is equal to 1. now we have to check एखादी सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही आहे हे चेक करताना काय चेक करायचं आपल्याला, त्याचा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे की नाही आहे हे चेक करायचं आहे. तो कॉमन डिफरन्स कसा चेक करू आपण, नाव T2 minus T1 लक्षात ठेवा, नॉट T1 minus T2. नेक्स्ट टर्म मधून प्रिसिडिंग टर्म सबट्रॅक्ट करायची कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करताना. ठीक आहे. T2 minus T1, T2 किती आहे, T2 ची व्हॅल्यू 7 मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे 10. सो दॅट इज इक्वल टू हाऊ मच, -3. ओके. सो T3 एक कॉन्सिक्युटिव्ह टर्मची पेअर चेक केल्याने होत नाही, आपल्याला मिनिमम 3 टर्म तरी चेक करावा लागेल. T2 minus T1 केला, T3 minus T2. नेक्स्ट टर्म मधून प्रेसिडिंग टर्म T3 ची व्हॅल्यू किती आहे 4 minus T2 7. याचा आन्सर किती आला -3. हियर T4 minus T3. आता T4 किती आहे 1 minus 4. So that is equal to also -3. We can say here the common difference is constant. याचा कॉमन डिफरन्स कसा आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. सो या ठिकाणी लिहितो here common difference that is D. common difference denoted by small letter d. D is equal to किती आहे -3 is constant. So therefore given sequence is an arithmetic progression. म्हणून दिलेली सिक्वेन्स ही काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आलं इथपर्यंत लक्षात. तर कोणतीही सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही आहे तर हे आपल्याला या पद्धतीनं ओळखता येते. ठीक आहे. त्यानंतर बघा
कोणत्याही अरिथमॅटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिल्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी लिहायची, हाऊ वी कॅन राईट द अरिथमॅटिक प्रोग्रेशन व्हेन इट्स फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स इज गिवन. म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिल्यानंतर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहायची. या ठिकाणी इफ A is the first term and D, A is the first term and D is common difference. Then write the arithmetic progression. तर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहायचे आहे. लक्षात घ्या. आता कोणतीही अरिथमॅटिक प्रोग्रेशन ची नेक्स्ट टर्म कशी मिळते, त्याच्या प्रेसिडिंग टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर. जसं या ठिकाणी T1 कोणती आहे, A. ओके, मग T1 A आहे आणि कॉमन डिफरन्स काय आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे D. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहितो हिअर असं लिहितो फर्स्ट टर्म म्हणजे कोणती, T1 म्हणजे कोणती, किती आहे, A. कॉमन डिफरन्स किती आहे, D. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D. तर काय लिहायचं आहे मला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहायची आहे. लक्षात. मग अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या टर्म्स जसं T1 इज इक्वल टू A. मग T2 कोणती होणार, T2 होणार जसं फर्स्ट टर्म मध्ये T1 प्लस कॉमन डिफरन्स. T1 म्हणजे कोणती आपली A प्लस T. T1 ची व्हॅल्यू किती आहे, A आहे की नाही. या T1 ची व्हॅल्यू A. T2 नेक्स्ट टर्म कशी मिळते मला, प्रेसिडिंग टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर. जसं या ठिकाणी पहा 3 5 7 9. जसं ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. कॉमन डिफरन्स 2 आहे, 5 - 3 2 7 - 5 2 9 - 7 2. आता या 9 नंतरची टर्म जर मला मिळवायची असेल तर काय करावं लागेल, जसं इथं 3 मध्ये 2 ऍड केले 5 मिळाला, 5 मध्ये 2 ऍड केले 7 मिळाला, 7 मध्ये 2 ऍड केले 9 मिळाला. जसं 9 मध्ये 2 ऍड करावं लागेल 11 मिळणार, 11 मध्ये 2 ऍड करावं लागेल दॅट इज 13 मिळणार. अशी नेक्स्ट टर्म मिळत असते. म्हणजे कोणत्याही एका टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर मला त्याची नेक्स्ट टर्म मिळते. तसंच या ठिकाणी फर्स्ट टर्म दिलेली आहे A, फर्स्ट टर्म A आहे. फर्स्ट टर्म मध्ये मी कॉमन डिफरन्स ऍड केला, काय मिळालं, A प्लस B. आता T2 मिळाली, T2 ही झाली A प्लस B. आता T3 कशी मिळणार, T3 मिळण्यासाठी मला काय करावं लागेल, T3 ची अगोदरची टर्म कोणती, T2 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करावा लागेल. फर्स्ट या सेकंड टर्म मध्ये थर्ड टर्म जर मला मिळवायची असेल तर सेकंड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करावा लागेल. म्हणून T2 प्लस B. आता T2 कोणती आहे, T2 ची व्हॅल्यू आपण काढली आहे, दॅट इज A प्लस B. आणि याच्यामध्ये हा कॉमन डिफरन्स ऍड करायचा. म्हणजे A प्लस D प्लस B, D प्लस D ट्वाइस B. सो A प्लस ट्वाइस B थर्ड टर्म ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फोर्थ टर्म कोणती मिळणार, T4 जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर T4 च्या अगोदरची टर्म कोणती, T3 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करावा लागेल. सो दॅट इज T3 प्लस B. T3 कोणता आहे, A प्लस ट्वाइस B, A प्लस ट्वाइस B. याच्यामध्ये मला काय ऍड करायचं आहे, कॉमन डिफरन्स ऍड करायचा आहे. ठीक आहे, असं लिहूया. T3 आहे A प्लस ट्वाइस B, याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला म्हणजे A 2D plus D that is 3D. साठी A plus 3D it is a fourth term. फिफ्थ टर्म लिहायची असेल तर T5 is equal to काय करावं लागेल, T4 plus कॉमन डिफरन्स. T4 आहे आपली A plus 3D. याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला A plus 3D plus D 4D. So A plus 4D it is a fifth term of the arithmetic progression. So therefore required म्हणजे पाहिजे असलेली required arithmetic progression is कोणती राहणार arithmetic progression पहिले. So that is first term that is A. second term कोणती आहे A plus twice D. Sorry second term कोणती आहे A plus D. Okay. third term कोणती आहे that is A plus twice D.
फोर्थ टर्म कोणती आहे, दॅट इज a प्लस थ्राइस b, आणि फिफ्थ टर्म कोणती आहे, दॅट इज a प्लस 4b अप टू इन्फिनिटी. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळत आहे. कोणत्या दोन गोष्टी असल्या म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स असल्या. ठीक आहे, त्यानंतर पहा, तर हे तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे, लक्षात घ्या, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, if a is equal to 6 and d is equal to 2, d is equal to 2, then write arithmetic progression. पहा, arithmetic progression लिहायची आपल्याला. दोन गोष्टी दिल्या आहेत, a ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि कॉमन डिफरन्स किती आहे 2. then how we can write here t1 is equal to t1 म्हणजे a, t1 म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. ठीक आहे, कॉमन डिफरन्स किती आहे 2. सोल्युशन घेऊन स्टार्ट केला आहे, लक्षात घ्या. सो t1 is equal to 6. नाउ t2 कसं मिळणार मला, t2 कशी कॅल्क्युलेट करू, t1 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा. ओके, सो दॅट इज इक्वल टू t1 किती आहे 6, कॉमन डिफरन्स किती आहे 2, सो दॅट इज इक्वल टू 6 प्लस 2 8, म्हणजे t2 8 मिळालं. तसंच t3 कशी मिळणार, t2 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा. t2 किती आहे, आताच काढला आपण 1, कॉमन डिफरन्स किती आहे 2, 8 प्लस 2 10, म्हणजे t3 थर्ड टर्म मिळाली 10. t4 हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दैट t4 कॅल्क्युलेट करताना t3 प्लस d प्रेसिडिंग टर्म, t4 ची प्रेसिडिंग टर्म t3 मध्ये d ऍड केला, t3 10 प्लस 2 दैट इज इक्वल टू 12. well first second term third term fourth term, so therefore required arithmetic progression is कोणती राहणार 6 8 10 12 on so on. so this is the required arithmetic progression. okay, त्यानंतर पहा अजून एक एक्शन तुम्ही हे प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचा आहे. a 7 दिलं 7 आणि कॉमन डिफरन्स -4, देन राइट द अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायची आहे. फर्स्ट टर्म किती आहे 7, कॉमन डिफरन्स किती आहे -4, देन हाऊ वी कॅन राइट द अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन कशी लिहायची, हियर t1 इज इक्वल टू हाऊ मच 7. ठीक आहे, कॉमन डिफरन्स किती आहे -4, t2 म्हणजे फर्स्ट टर्म तुम्ही आलीच आहे. t2 कसं कॅल्क्युलेट करू, t2 इज इक्वल टू t1 प्लस d. ओके, आता t1 किती आहे 7 प्लस आणि कॉमन डिफरन्स किती आहे -4, सो दॅट इज -4. 7 4 किती होणार 7 4, सो दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे याची सेकंड टर्म 3 मिळाली. t3 कशी कॅल्क्युलेट करू, थर्ड टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची, सो दॅट इज t2 प्लस कॉमन डिफरन्स. आता t2 किती आहे 3 प्लस आणि कॉमन डिफरन्स किती आहे -4, सो दॅट इज इक्वल टू 3 प्लस मायनस मायनस, सो 3 4, सो दॅट इज इक्वल टू -4. म्हणजे थर्ड टर्म काय मिळाली मला -4 मिळाली. अगेन t4 कशी कॅल्क्युलेट करू, t4 प्रेसिडिंग टर्म मध्ये कॉमन डिफरन्स, सो दॅट इज t3 प्लस कॉमन डिफरन्स. t3 कोणती आहे -1, t3 -1 मिळालेला प्लस कॉमन डिफरन्स किती आहे -4, सो दॅट इज इक्वल टू -1 प्लस मायनस -4, सो दॅट इज इक्वल टू -5. तर अशा पद्धतीने आपल्याला ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळाली. सो देयरफॉर द रिक्वायर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन इज कोणती राहणार, दॅट इज 7 3 दॅट इज -1 and that is equal to -5 and so on. तर अशा पद्धतीने t5 काढता येते, t6 सुद्धा काढता येते. सो दिस इज द वे टू कॅल्क्युलेट द arithmetic progression when the first term and the common difference is given. The first term आणि common difference दिल्यानंतर अशा पद्धतीने आपण arithmetic progression कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, याच्यानंतर एक्सरसाइज 3.1 आहे. तर 3.1 तुम्हाला सिम्प्लिफाय करायची आहे आणि
सिम्प्लिफाय करून त्या जे काही क्वेश्चन तुम्हाला आलेले ते मला तुम्ही सांगा. ठीक आहे.